आमरस पुरी, धिरडे किंवा पुरणपोळी, नुसता आमरस खायलाही सर्वांना आवडतो. पण कधी आमरस शेवई खाल्ली आहे का? आपला जुनाच पारंपरिक पदार्थ आहे. एक वेगळं कॉम्बिनेशन म्हणून नक्कीच करून पाहू शकता. चला तर बनवूया आमरस शेवई. तर इथे मी गव्हाची शेवई घेतली. साधारण 2 कप शेवई आहे. शेवई थोडीशी जाड आहे. घरगुती मशीनवर करून घेतलेली किंवा तयार शेवई मिळते, ती देखील तुम्ही घेऊ शकता. आता आपण शेवई शिजवून घेऊ. त्यासाठी एक तांब्याभर पाणी कढईत उकळायला ठेवलं आहे. यात घालूया चवीपुरतं मीठ. शेवईला मीठ असतं, त्यामुळे प्रमाणातच मीठ घालावं. पाण्याला छान उकळी आली की यात शेवई घालायची. आता 1 मिनिट गरम पाण्यात शेवई शिजवून घेऊ. शेवई अगदी लगेच शिजते. तर पहा, शेवई छान मऊ शिजलीये. गॅस बंद करून शेवई एका चाळणीत टाकून त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलं. आता लगेच यावर थंड पाणी टाकायचं. असं केले शेवईची कुकिंग प्रोसेस थांबते. मग यावर 1 चमचा साजूक तूप घालायचं, म्हणजे शेवई छान मोकळी सुटसुटीत होईल, एकमेकांना चिकटणार नाही. आता आपण आमरस बनवूया. त्यासाठी इथे मी 4 हापूस आंब्याचा गर घेतलाय. मिक्सर मध्ये आंब्याचा गर टाकून यामध्ये आवडीप्रमाणे 2-3 चमचे साखर घालायची. आंब्याची गोडी पाहून साखर ऍड करा. मग यात 5-6 बर्फाचे खडे टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं. मस्त दाटसर सुमधुर आमरस तयार आहे. अशाच पद्धतीने शिल्लक राहिलेल्या आंब्याच्या गराचाही आमरस तयार करून घेऊ. तर पहा, मस्त आमरस तयार झाला. आता आमरस शेवई सर्व करूया. एका प्लेटमध्ये शेवई घ्यावी, त्यावर आमरस घालावा. आमरस तुम्ही फ्रीज मध्ये गार करूनही घेऊ शकता. खाताना शेवई आमरस सोबत मिक्स करून खावी. आंब्याच्या रसातील शेवई खूप मस्त लागते. एक वेगळा पदार्थ म्हणून नक्कीच करून बघा. आजची साधी सोपी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.